नमस्कार, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या ज्ञानदीप कोचिंग क्लासेस या आपल्या YouTube चॅनलवर। आज तुम्हाला अबॅकस लेवल 1 मधले पुन्हा मी रिव्हिजन क्वेश्चन्स घेतलेले आहेत। हे आपल्याला 30 क्वेश्चन्स रिवाइज करायचे पुन्हा एकदा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 क्वेश्चन्स हे करून दाखवणार आहे। त्याचबरोबर तुम्हा सर्वांसाठी एकदम सोयीस्कर करून मी इथे फॉर्म्युला लिहिलेले आहेत। आतापर्यंतचे सर्व फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवलेले आहेत अबॅकस लेवल 1 चे। पण काही असे डाउट्स होते ज्याच्यामध्ये कुठेतरी काही व्ह्यूअर्सला हे समजत नाहीये की नक्की कोणता फॉर्म्युला कुठे यूज करायचा। ओके, त्यासाठी म्हणून हे पूर्ण फॉर्म्युला मी एकत्र लिहिलेले आहेत। हवं तर तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊ शकता। व्हिडिओच्या पूर्ण व्हिडिओमध्ये हे मी समोरच ठेवणार आहे। तुम्ही असं सेपरेट स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर तसंच सेपरेट स्क्रीनशॉटही घेऊ शकता। टेक्निकली मला पूर्ण माहिती नाहीये अजून की पीडीएफ वगैरे कसे पाठवायचे वगैरे, त्यामुळे मी इथं स्क्रीनशॉटसाठी हे तुमच्या समोर ठेवलेलं आहे। तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्ही घरी सुद्धा याची योग्यरित्या प्रॅक्टिस करू शकता आणि कुठेतरी नोट डाऊनही करू शकता। ओके, आता मागील व्हिडिओमध्ये मी काही क्वेश्चन्स घेतलेले होते, तसेच क्वेश्चन आजच्याही व्हिडिओमध्ये मी घेणार आहे। आज मी स्टार्टिंगचे हे 10 क्वेश्चन्स घेणार आहे आणि या 10 क्वेश्चन्स मध्ये कोणता फॉर्म्युला कधी आणि कुठे यूज होतो, म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला यूज करायचे आणि कुठे कोणता फॉर्म्युला यूज होतो हे पूर्णपणे शिकवणार आहे। ओके, तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांना विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलाय तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जे पण मी व्हिडिओज रोजच्या रोज अपलोड करते त्याचं लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, इतरांना सुद्धा शेअर करा। चांगल्या गोष्टी शेअर केले पाहिजे। ज्यांना कोणाला फीज अफोर्ड नाही होत, जे फीस पे करू नाही शकत, त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट हे तुम्हाला घरी बसून शिकता येते। फक्त महत्वाचं आहे आपल्या मोबाईलमध्ये नेट असलं पाहिजे, जे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतंच, म्हणजे नेटचा रिचार्ज असतोच। ओके, तर सर्वांना विनंती आहे की प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा। ही सगळ्यात महत्वाची विनंती की व्हिडिओ पूर्ण पहा। काय होतं, तुम्ही स्किप करून पाहत असाल तर तुम्हाला काहीच समजणार नाही। पूर्णपणे व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे, कारण प्रत्येक क्वेश्चन मध्ये वेगळा फॉर्म्युला यूज होतो। सगळेच क्वेश्चन समान नसतात, प्रत्येक क्वेश्चन हा वेगवेगळा असतो। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा। ओके, तर आता मग आपण सुरुवातीचे हे 10 क्वेश्चन जे आहेत ते 10 क्वेश्चन्स आज सॉल्व्ह करणार आहोत आणि त्या क्वेश्चन मध्ये कोणता फॉर्म्युला कुठे यूज होतो, बिग फ्रेंड यूज होणार की स्मॉल फ्रेंड यूज होणार की कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज होणार, हे सगळं मी शिकवणार आहे। ओके, पुन्हा एकदा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या, तसाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। आधी घ्यायचा असेल तर आधी सुद्धा घ्या। ओके, बघा फर्स्ट क्वेश्चन इथे दिलेला आहे 3 + 4 + 5 - 6 - 3। हा आपला टूल, सर्वात आधी आपला टूल क्लिअर करून घेणं खूप महत्वाचं आहे। टूल जेव्हा आपण नवीन क्वेश्चन्स घेत असाल टूल प्लीज क्लिअर करून मगच पुढचे क्वेश्चन स्टार्ट करत जा। फर्स्ट दिले +3, तर हे मी घेतले +3 + 4। आता पहा इथे +4 साठी काय करावं लागेल, आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल, बरोबर। पण इथे +4 चा फॉर्म्युला काय आहे, हा आहे +4 चा फॉर्म्युला, राईट। +4 चा फॉर्म्युला आहे +10 - 6। पण इथे मी तो फॉर्म्युला यूज करू शकते का, नाही, कारण मायनस करण्यासाठी 6 नाहीये माझ्याकडं। तर इथे मी +4 चा हा स्मॉल फ्रेंडचा फॉर्म्युला यूज करणार का, कारण माझ्याकडे 5 आहे। तर इथे मी काय यूज करणार, +5 - 1, हे झाले माझे +4। ओके, नेक्स्ट आहे +5। +5 साठी फॉर्म्युला यूज करणार जो इथे दिलेला आहे, +5 चा फॉर्म्युला +10 - 5। ओके, नेक्स्ट इज -6। -6 साठी आता इथे 6 डायरेक्टली मायनस करण्यासाठी नाहीये, तर -6 साठी आपल्याला नेगेटिव्ह कंपोनेंट्स यूज करावे लागतील। -6 चा फॉर्म्युला आहे -10 + 4। पण इथं -10 केल्यावर +4 करण्यासाठी नाहीये, कारण 4 इथं बीट सगळे असले पाहिजे जे आपल्याकडे नाहीये। तर इथे आपण काय करणार, आपण इथे कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार। तर -6 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे हा। ओके, -6 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला काय आहे, -10 + 5 - 1। तर आपण तसंच करणार इथं -10 + 5 - 1। ओके, नेक्स्ट आहे -3। आता -3 साठी पुन्हा आपल्याला फॉर्म्युलाज यूज करावा लागेल। इथे -3 साठी कोणता फॉर्म्युला यूज होईल, बिग फ्रेंड्स नाही यूज करता येणार, कारण मायनस करण्यासाठी -10 लागतं। बिग फ्रेंड मध्ये बेस जो असतो तो 10 चा असतो। ओके, मग तो नेगेटिव्ह असो की पॉझिटिव्ह असो,
10 हा बेस आहे, पण इथे 10 नाहीये, तर आपण स्मॉल फ्रेंड यूज करणार. तर स्मॉल फ्रेंड मध्ये इथे -3 चा फॉर्म्युला इथे दिलेला आहे. -3 चा फॉर्म्युला आहे -5 प्लस 2. तर मी इथे काय करणार, -5 अँड +2, म्हणजे आपला आन्सर काय येतं, आपला आन्सर येईल 3. ओके, समजलं. आय होप की तुम्हाला आता हे फॉर्म्युला पूर्ण समोर ठेवून तरी समजून येत असेल. मी माझ्याकडून पुरेपूर प्रयत्न करत आहे की तुम्हाला योग्यरित्या समजावं म्हणून. आणि महत्वाचं ह्यासाठी हे की अबॅकस लेवल 1चे क्वेश्चन यासाठी घेते कारण जेणेकरून बेस तुमचा पूर्णपणे क्लिअर व्हावा. जर बेस पूर्णपणे क्लिअर झालं तर आपण पुढचं पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतो. जर बेसच क्लिअर नसेल तर तुम्हाला योग्यरित्या समजणार नाही. आणि प्रत्येक क्वेश्चन मध्ये मिनिमम 2, 3 या 4, काही क्वेश्चन मध्ये तर 4 फॉर्म्युला सुद्धा यूज झालेले आहेत वेगवेगळे. तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा, ही सर्वांना विनंती आहे. सेकंड क्वेश्चन घेऊया, +2. तर सर्वात आधी 2 क्लिअर करून घ्या. +2 साठी हे झाले +2. आता नेक्स्ट आहे +3. बीड आहेत आपल्याकडं नाही, तर आपण +3 साठी फॉर्म्युला यूज करणार, जो कुठे आहे, इथे आहे. ओके, आता +3 साठी इथं फॉर्म्युला काय दिला आहे, +10 - 7, पण मायनस करण्यासाठी 7 सुद्धा नाही माझ्याकडं. तर मी काय करणार, इथे +3 साठी मी स्मॉल फ्रेंड यूज करणार. +3 साठी फॉर्म्युला येईल +5 - 2. ओके, नेक्स्ट दिलेला आहे +8. आता +8 चा फॉर्म्युला काय आहे, +8 इथं दिलेले आहे बरोबर. +8 चा फॉर्म्युला आहे +10 - 2. +10 - 2, पण मायनस करण्यासाठी 2 नाहीये, तर इथे मी +8 साठी हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार. कॉम्बिनेशन फॉर्म्युला काय आहे, +10 - 5 +3. ओके, +10 - 5 +3. पहा, एक वेळा हा फॉर्म्युला पण समजवते. याच्यामध्ये +10 - 5 जे दिलेले आहे, तर प्लस मायनस काय होतं, मायनस होतं, तर आपला आन्सर येतं 5 बरोबर. तर नेक्स्ट इथं +3 दिलंय, तर नेक्स्ट +3 करा, आन्सर येईल 8. ओके, अशा प्रकारे हे प्लस मायनसच्या गोळणे हे सगळे फॉर्म्युला झालेले आहेत. ओके, पण ते समजून घेतलं तर खूप इझी आहे, मनाने नाही केलं तर खूप अवघड होईल. ओके, नेक्स्ट दिलेला आहे -7. आता -7 करण्यासाठी फॉर्म्युला काय, -7 चा निगेटिव्ह कंपोनंट मध्ये -10 + 3, पण माझ्याकडे +3 ऑलरेडी आहे तिथं, तर मी 3 घेऊ नाही शकत, त्यामुळे मी इथं कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार. ओके, तर -7 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला काय आहे, -10 + 5 - 2. -10 + 5 - 2. नेक्स्ट दिलेला आहे +4. आता +4 साठी बघा, इथं +4 चा फॉर्म्युला काय माझा, +10 - 6. ऑलरेडी माझ्याकडे 6 आहेत, तर मी डायरेक्टली करू शकते बिग फ्रेंडचा फॉर्म्युला यूज. तर इथं +10 - 6 म्हणजे माझा आन्सर येईल 10. ओके, समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, +4. टूल आपला क्लिअर आहे, तर इथं घेतले +4. नेक्स्ट आहे +8. +8 साठी माझा फॉर्म्युला हा यूज होईल, तर कारण ऑलरेडी माझ्याकडे मायनस करण्यासाठी 2 आहेत, तर इथं +10 - 2. नेक्स्ट इज -7. -7 साठी मी बिग फ्रेंड यूज करू शकत नाही, कारण -10 केल्यावर मला +3 ऍड करायचे, तर मी करू शकणार नाही कारण इथं 2 आहेत. ओके, त्यासाठी मी -7 साठी हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करते. ओके, तर हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला काय आपला, -10 + 5 - 2. ओके, नेक्स्ट दिलेला आहे +5. +5 साठी +5 चा हा फॉर्म्युला यूज होईल, +10 - 5. नेक्स्ट इज +4. तर 4 मी डायरेक्टली ऍड करू शकते कारण ऑलरेडी माझ्याकडे बीट्स अवेलेबल आहेत, तर माझा आन्सर येतं 14. आय होप तुम्हाला पूर्णपणे समजत असेल. व्हिडिओ प्लीज स्किप करू नका, पूर्णपणे पहा. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे +3. तर हे मी घेतले +3 +7. +7 साठी आता मी हा फॉर्म्युला यूज करू शकते कारण मायनस करण्यासाठी 3 आहेत माझ्याकडं. +7 चा फॉर्म्युला आहे +7 = +10 - 3, देन +10 - 3. ओके, नेक्स्ट इज -9. -9 साठी हा फॉर्म्युला यूज होईल, तर -9 साठी आपण काय करणार, -10 + 1. ओके, नेक्स्ट इज +4. +4 साठी माझ्याकडे फॉर्म्युला जो दिलेला आहे बिग फ्रेंड मध्ये तो काय आहे, +10 - 6. हा यूज नाही होणार कारण 6 मायनस करण्यासाठी नाहीये, तर इथे मी +4 साठी माझा स्मॉल फ्रेंडचा फॉर्म्युला यूज करणार, तर हा येईल +5 - 1. ओके, नेक्स्ट इज +8. +8 साठी फॉर्म्युला काय आहे, +8 चा बिग फ्रेंडचा +10 - 2, पण 2 आहेत का आपल्याकडं, नाही, तर मी इथे कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार हा. ओके, तर कॉम्बिनेशन फॉर्म्युला काय आहे माझा +8 चा,
प्लस 10 मायनस 5 प्लस 3 राईट. तर आपला आन्सर येतं 30. ओके. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 5 प्लस 7 मायनस 6 मायनस 2 मायनस 8. टूल सर्वात आधी क्लिअर करून घ्या. फर्स्ट प्लस 5 तर हे मी घेतले प्लस 5 प्लस 7. प्लस 7 साठी मी हा फॉर्म्युला यूज नाही करू शकत कारण इथं माझ्याकडे 3 नाहीये. ऑलरेडी 5 तिथं फक्त घेतलेले आहेत. तर प्लस 7 साठी मी हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार. तर प्लस 7 चा फॉर्म्युला येतो प्लस 10 मायनस 5 प्लस 2. ओके. नेक्स्ट आहे मायनस 6. मायनस 6 साठी फॉर्म्युला काय आहे? मायनस 6 चा फॉर्म्युला आहे मायनस 10 प्लस 4. पण इथे 4 आहेत का ऍड करण्यासाठी? नाही. तर मी हा मायनस 6 चा हा फॉर्म्युला यूज करणार. तर मायनस 6 चा फॉर्म्युला काय आहे? मायनस 10 प्लस 5 मायनस 1. ओके. नेक्स्ट इज मायनस 2. मायनस 2 साठी इथे आपल्याला काय करावं लागेल? हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. बरोबर, स्मॉल फ्रेंडचा. कारण जर का मी मायनस 2 चा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला यूज केला तर मला 8 लागतात. पण इथं माझ्याकडे 8 नाहीये. तर मी इथे काय करणार? मायनस 2 साठी स्मॉल फ्रेंडचा यूज करणार. तर इथं मायनस 2 चा फॉर्म्युला आहे मायनस 5 प्लस 3. ओके. नेक्स्ट इज प्लस 8. प्लस 8 चा फॉर्म्युला काय आहे? डायरेक्टली आपण प्लस 8 चा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला यूज करू शकतो. प्लस 10 मायनस 2. ओके. म्हणजे आपला आन्सर येतं 12. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 प्लस 9. तर इथे फर्स्ट मी घेतले आहे 4 प्लस 9. प्लस 9 साठी मी फॉर्म्युला कोणता यूज करणार? प्लस 10 मायनस 1 बिग फ्रेंडचा. कारण इथं बीट्स आहेत. तर प्लस 10 मायनस 1. नेक्स्ट इज प्लस 8. पुन्हा प्लस 8 साठी सुद्धा मी तोच फॉर्म्युला म्हणजे खालचा आपला प्लस 8 चा बिग फ्रेंडचा यूज करू शकतो. प्लस 10 मायनस 2. नेक्स्ट इज मायनस 6. मायनस 6 साठी माझा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला काय आहे? मायनस 10 प्लस 4. पण इथं माझ्याकडे 4 सिंगल बीट्स नाही आहेत. तर मी इथे कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार. मायनस 6 साठी इथं काय आहे? मायनस 10 प्लस 4. आता बघा मायनस 10 केल्यावर प्लस 4 करायचे. तर मायनस 10 केल्यावर प्लस 4 करता नाही येणार. त्यावेळेस आपण काय करायचे? इथं मायनस 10 प्लस 5 मायनस 1. ओके. मायनस 10 प्लस 5 मायनस 1. मायनस 6 चा फॉर्म्युला हा यूज करणार. ओके. नेक्स्ट आहे मायनस 2. मायनस 2 चा फॉर्म्युला इथं कोणता यूज करावा लागेल आपल्याला? स्मॉल फ्रेंड्सचा. बरोबर. तर स्मॉल फ्रेंडचा मायनस 2 चा फॉर्म्युला माझा काय? मायनस 5 प्लस 3. तर मी इथे करणार मायनस 5 प्लस 3. म्हणजे आपला आन्सर येतं 13. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 1 प्लस 8. तर फर्स्ट मी घेतले 1 प्लस 8. आता बघा इथं कोणताच फॉर्म्युला यूज होणार नाही कारण ऑलरेडी 8 आहेत. हे 5 आणि हे 3 ऑलरेडी आहेत अवेलेबल. तर डायरेक्टली इथे ऍड करायचे ते. नेक्स्ट आहे मायनस 5. तर हे घेतले मायनस 5 प्लस 8. प्लस 8 चा फॉर्म्युला आहे प्लस 10 मायनस 2. हा आपला फॉर्म्युला यूज होतो प्लस 10 मायनस 2. नेक्स्ट इज मायनस 6. मायनस 6 साठी आपल्याला काय फॉर्म्युला यूज करावा लागतो? मायनस 6 चा फॉर्म्युला आहे मायनस 10 प्लस 4. पण इथं 4 नाहीये. तर इथे मी मायनस 6 साठी हा फॉर्म्युला यूज करणार कॉम्बिनेशन फॉर्म्युला. तर इथं मायनस 6 साठी फॉर्म्युला काय यूज होणार? मायनस 10 प्लस 5 मायनस 1. म्हणजे माझा आन्सर येतं 6. ओके. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 3 प्लस 9. तर फर्स्ट हे घेतले 3 प्लस 9 साठी फॉर्म्युला आहे प्लस 10 मायनस 1. नेक्स्ट इज मायनस 7. मायनस 7 साठी मी इथे बिग फ्रेंड यूज करू शकत नाही कारण मायनस 7 चा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला काय बोलतो? मायनस 10 केल्यावर प्लस 3 करा. पण 3 नाहीये इथं. तर इथे मी मायनस 7 साठी कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार. ओके. तर इथं काय करावं लागेल? मायनस 10 प्लस 5 मायनस 2. ओके. तर हे काय झाले? मायनस 7. नेक्स्ट इज प्लस 8. प्लस 8 साठी सुद्धा मला कॉम्बिनेशन फॉर्म्युलाच यूज करावा लागेल कारण बिट्स अवेलेबल नाहीये किंवा मी बिग फ्रेंड पण यूज करू शकत नाही कारण मला मायनस करण्यासाठी 2 नाहीये इथं. तर इथे मी प्लस 8 चा फॉर्म्युला काय यूज करणार? प्लस 10 मायनस 5 प्लस 3. ओके. नेक्स्ट इज प्लस 6. आता प्लस 6 साठी आपल्याला कोणताच फॉर्म्युला यूज करायची गरज नाहीये कारण ऑलरेडी इथं बीट्स अवेलेबल आहेत. तर डायरेक्टली इथं प्लस 6 करायचे. ओके. म्हणजे आपला आन्सर येतं 19. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 5 प्लस 4 प्लस 4
फर्स्ट घेते मी फर्स्ट हे 5 प्लस 4 तर हे घेतले डायरेक्टली +4 पुन्हा +4 आहे तर +4 साठी माझा फॉर्म्युला काय आहे +10 -6 तर इथे मी 6 ऑलरेडी मायनस करू शकते बिट्स आहेत त्यामुळे इथे डायरेक्टली +10 आणि -6 करणार. नेक्स्ट इज -8 -8 साठी मला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके -8 चा फॉर्म्युला काय इथं -10 नेक्स्ट इज +5 अँड -3. ओके -10 +5 -3 नेक्स्ट इज +7. आता +7 साठी मला इथे हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर इथे +10 साठी फॉर्म्युला काय +7 साठी फॉर्म्युला येईल +10 -5 +2. ओके म्हणजे माझा आन्सर काय येणार मग 12. नक्की तुम्हाला हे पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे. आता जो शेवटचा क्वेश्चन आहे 6 - 2 +7 +2 -9 याचा आन्सर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये मला सांगा जेणेकरून मलाही कळेल की तुम्हाला हे जे फॉर्म्युला आता शिकवले ते समजलंय की नाही. ओके तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. कमेंटच्या थ्रू याचा आन्सर नक्की सांगा की काय येईल. आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे की प्लीज कॅल्क्युलेटरवर करू नका टूलच्या थ्रूच करा. घरी नक्की एक टूल आणून ठेवा जर तुम्हाला शिकायचं असेल तर आणि टूलच्या थ्रूच हे सगळे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू मला आन्सर सांगा. ओके आजच्यासाठी एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट हे 10 क्वेश्चन्स मी तुम्हाला शिकवणार आहे विथ फॉर्म्युला. फॉर्म्युला आपल्या समोर असतील आणि कोणता फॉर्म्युला कुठे कसा यूज करायचा हे पूर्णपणे डीपमध्ये मी शिकवणार आहे. तर प्लीज तो सुद्धा व्हिडिओ पहा जो नंतर नाही येणार आहे. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा इतरांना सुद्धा शेअर करा आणि जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.